नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते. मार्करवाडी गावामध्ये फडणवीस आणि राम सातपुतेंचे बॅनर्स लागले. शरद पवार येण्यापूर्वी मार्करवाडीमध्ये फडणवीस आणि राम सातपुतेंचे बॅनर पाहायला मिळतात. दरम्यान उद्या शरद पवार मार्करवाडी गावामध्ये जाणार आहे आणि त्याआधी हे बॅनर महायुतीकडून लावण्यात आलेले आहेत. आपण पाहतोय मार्करवाडी गावामध्ये पुन्हा फेरमतदान होण्याची मागणी खरं तर गावकऱ्यांकडून केली जात होती. यासाठी उत्तम जानकर सुद्धा आक्रमक झाले होते. या ठिकाणी राहुल गांधी येणार असल्याचं सुद्धा जानकरांनी सांगितलं होतं आणि आता महायुतीकडून अशा प्रकारचे हे बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकतो या बॅनर्सवर काय उल्लेख करण्यात आलेला आहे. राम सातपुते आणि फडणवीसांचा हा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मार्करवाडी गावामध्ये उत्तम जानकरांना सगळ्यात जास्त या ठिकाणी पसंती असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. गावकऱ्यांचंही तसंच म्हणणं आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कमी लीड मिळालं अशी त्यांची या ठिकाणी भावना आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा फेरमतदान होणं आवश्यक असल्याचं सुद्धा जानकरांनी आणि गावकऱ्यांनी म्हटलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला असताना या ठिकाणी महायुतीनं बॅनरबाजी केल्याचं आपण पाहू शकतोय. अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर या ठिकाणी पवारांच्या दौऱ्यापूर्वी एक ट्विट करण्यात आलंय. उद्या मार्करवाडीमध्ये शरद पवार साहेब येणार आहेत. मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला, असं राम सातपुते म्हणतात. मागील 5 वर्षांमध्ये 21,89,00,000 रुपयांची विकास कामं आम्ही मार्करवाडीमध्ये केल्याचंही सातपुते म्हणाले. पवार साहेब, मार्करवाडीमध्ये आम्ही बोटिंग पर्यटन केंद्र सुरू केलंय, त्याचा सुद्धा आपण लाभ घ्यावा असं आवाहन सातपुतेंनी केलंय. शिवाय मोहिते पाटलांचा हा खोटा नॅरेटिव्ह चालणार नसल्याचं सुद्धा सातपुते म्हणतात. मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, अकलूजमधील शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी देखील पाहाव्यात असं सुद्धा राम सातपुतेंनी शरद पवारांना म्हणत हे ट्विट केलंय.